तर मित्रांनो आज आहे ना आम्ही चालू एक करवंदा खायला. इकडं खाली जंगलात जायचं आम्हाला करवंदा खायला. तर चला रे. पण आपल्याला करवंदा खायला तोडाय काहीतरी लागेल रे. या काम कर हिरडीची 2 पानं आणि डोमा कराय. मित्रांनो आता ईश्वर गेला हिरडीची 2 पानं आणाय. मग 2 पानांचा डोमा करीतो. 2 आण चांगली मोठाली पानं. हे हिरडीचं झाड आहे. चला पटकन आपले गाय गेले. हे पहा हिरडीची पानं आणल्या 2 डोमा करायचे. कारण करवंदा फोडायची म्हणजे ठेवायची काय मग आता या डोमा करतं. मग या डोम्यामध्ये सास येतो. तसा मस्त पॅकेट डोमा तयार झाला का आहे ना. चला मग करवंदा खायला. आमचे गायन तर इकडं करतात आणि इडवर करून दे झाडात इडवर चालू आम्ही आता करवंदा खायला. चला लय तंत्रज्ञान हाडताने. तर चला मित्रांनो आता आम्ही चालू करवंदा सापडायचं. कुठं सापडले तर तोडू. घर डोमा हातात. तर पहा मित्रांनो तुम्हाला आता चेक करवंदीचं झाड आहे बरं का. आणि तुम्हाला आता ना करवंदा किती किलो आहे कसं खाली वापरायचे. खाली सर टाकावर किती करवंद पिकले. पहा मित्रांनो काय करवंद पिकले पहा. इकडे दाखवा ना इकडं वरी आहेत ना करवंदा. एकच म्हणजे तर तुम्हाला खाऊन दाखवतो कशी काय वाढायचं. एकच नंबर. चला आता खोडून घेऊ. डोमा तर एक नंबर करवंद हे एक वाट. चला आता संपले. आता चला दुसऱ्या करवंद सुद्धा. चला पिकली कर एकच नंबर राहत राहील. करवंद एकच नंबर करवंद हे डोम्यात सासून. हे काल आपल्या मागे जर गाय टाकून आपल्याच मागे आहे. तुझं का राज एक खावा एक सासवा वाटत आहे. खावा का सासवा काही कळलं ना मला. जम वाटत तशी. ना
दाखव किती काळी काळी झाली हे करवंद पहा एकच नंबर पहा किती करवंद पहा आता इकडं पहा पुढं किती जबरदस्त पिकल्या पहा आता ही सगळी करवंदा घेतो खोडून तुझं मदर नीट घरी नाही याला साफ वाटे गेले दमच नाही का ना मी खोडी तो नाही खातो थोडी सासवा ना घरी नाही याला कारण करवंद तेवढी गोड आहे का रे गोड आहे जरा दुवन काढतोय दोन जात आहे अजून मी आता इडली खुडी तो खाते चल चल दुसरी का जा चला आता दुसरी का आणि ह्या वासरं नुसतं आमच्याच मागं आता तू येऊ नको रे आमच्या मागं येते लगेच आमच्या मागं येत रे येऊ नको रे तिथं गावात काय आता पिलू गेलाय तिथं तोडा आहे कारण हाय रे सापडलाय रे काय करायचं तुला रस अरे हा आता आले भारी रस ते खायला का पिळाय खाऊन घे ना हा काय आमच्याशिवाय रे ना हे राज जातो का तिकडे अरे जा अरे ते हा ऐकतच नाही रे पिल्लू काला बसला चला आता हे किती भरलाय रे तुम्ही डोम्यातली घ्या खाऊन नाही तर आखी बरं किती आहे मी किती हा आलतो आणि इथं बा कशी रोपांची भोजनी केली तर ही एवढी वावरामध्ये जागा भोजून टाकले आपला पाला पाचोळा झाडांचा पडत आहे ना त्या गोळा करून यायचो टाकला होता ना मग त्या पेटून अशी रोपा भुजल्यात आता याच्यामध्ये पाऊस चालू झाल्यावर रोपा पेरतील तर असं प्रत्येक वावरामध्ये करेल आता तुम्हाला इकला एक वावर दाखवता पहा तर पहा मित्रांनो इथे एक ह्या वावरामध्ये एक रोप भुजले परत इकडं पहा ह्या वावरामध्ये भुजले म्हणजे अशी प्रत्येक वावरामध्ये अशी भुजण्या करून ठेवल्या ते आणि पाऊस चालू झाला का लगेच याच्यामध्ये भाताचा रोप पेरतील रोपामध्ये पेरतील वडाने तरफडत चालाय त्या गायच्या मागं हेरत्या उडाल खरंच वासरू आहे अरे कुठं चालाय वासरा गाय गेली त्या बाजूला आणि हे आला आम्हाला पाहून आम्ही ह्या आंबे आहेत म्हणला बघू आहेत का पडेल चल बरं पिलू हाय ते बघा अरे वा बरंच पडलं तर याच पिकेलेत आपण का कच्चं ते पिकेलेत का आहे पहा मित्रांनो आलो तर करवंदा आणि इथं सापडला आम्हाला आंब वारा चालाय भरपूर आंबे ते आंबे ह्या बा भरपूर आंबं पडले ती वाऱ्यामुळं पिकेलेच ना रे हा फुटून गेलाय हा पिल्लू गोळा करताय आता रे आमचा वासरू आलाय त्याने ते राजा
काय खातो आंब. पहा मित्रांनो, तुम्हाला आंब दाखवतो किती आहे त्याच्यावरचं. हवा मस्त घड आहे ती. हे समन आहेत हे आंबे, भरपूर आंब आहेत पहा. हे भरपूर मोठा आंब आणि ती काय सुरुवात झाल्यात ना. इथं रे खाऊन नाही टाकले कोय. फिरते गाय तिकडं आणि ह्या वासरू आमच्या मागच. तेव्हा इथं त्या पप्प्या पहा त्या बाजूला तिथं. बघ खाली पट्टीत बघितलं मग कसं काय येतं त्याला. पहा तिकडे एक सापडला मित्रांनो, एक पिकेल सापडला, 2 पिकेला सापडला. पहा आणि आम्ही मगाशी त्यानेच वर आलो होतो. तर पहा मित्रांनो, वर आलो, खाली 2 राहून गेलं तर बरा झाला. पिलूंना बघितला आणि डबल आम्हाला 2 सापडला. चल पिलो आता. ह्या वासरू इकडं काय खाताय आता. चल रे राजा, चल चल रे. त्याला काय दापायची गरज नाही, आमच्या मागाची आता. चला ह्या निघाला हे रे, टाकाट निघालाय. चल इकडून जायचे, इकडून इथं बरं जायचे. चल लगेच आमच्या मागत आलाय. चल पिलो. हे पा त्या गाय पाता खाया पाहत आहे. आता सांगा तुम्हीच सांगा, ह्या गाय पाता कुठं खात्यात काय. चल रे गाय पात खात नाही. चल आता राजा गाय पात खात नाही ना म्हणते. चल निघ. चल राज, चल चल रे. राज तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण करा. म्हणजे तुम्हाला एक कमेंट लिहिता येणार आहे. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे असेच तयारीतले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ इथंच संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.